निकू निकू मला खूप त्रास होतोय ग, खूप त्रास होतोय. मी काही सहन करू शकते पण समीरच्या नजरेत माझ्याबद्दल अविश्वास नाही बघू शकत ग मी. कुठल्याही मैत्रीमध्ये विश्वास असतो. आज आपल्या मैत्रीचा विश्वासघात केलाय तुम्ही. त्यांना वाटतंय त्यांच्या भावाच्या विरोधात कंप्लेंट मी केलीये. मी ते त्यांना न सांगता मी नाही केलीये ग, मी नाही केलीये कंप्लेंट. मला मला मान्य आहे की आमची मैत्री काही फार जुनी नाहीये, पण पण ते माझ्याबद्दल काय विचार करतात ना, आणि मला फरक पडतो, खूप फरक पडतो. समीर, रिक्षा आता सुद्धा जाताना त्यांनी माझ्याकडे वळून बघितलं पण नाही ग, नाही बघितलं त्यांनी. आणि मी ज्या समीरना ओळखते ना ते असे नाहीयेत, ते खूप मोठ्या मनाचे आहेत. मोठ्या मनाने ते समोरच्याची चूक माफ करून टाकतात ग. पण आज त्यांच्या नजरेत मी विश्वासघातकी ठरले आणि मी काहीच केलं नाहीये ग. मी त्यांना कसं सांगू की मी काहीच केलं नाहीये, मला कळत नाही मी काय करू ग. आमच्या मैत्रीला ना कोणाची तरी दृष्टच लागली. दी कम ऑन, असं काही नसतं. फर्स्ट ऑफ ऑल इथे बसून काही होणार नाहीये. तू समीरशी बोललं पाहिजेस, आणि तो बोलायला तयार नसेल तर तशी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट कर. पण लवकरात लवकर हे मिसअंडरस्टँडिंग क्लिअर कर. गेटिंग? बरोबर बोलतेस तू. भीमा काकांचा फोन. हा काका, बरं बरं ठीक आहे, मी पोचते लवकरच. काय निकी, मला जरा हॉस्पिटलला जावं लागणार आहे. तू स्वयंपाकघरातलं सगळं सांभाळून घेशील का? हो हो, मी हॉस्पिटलला जाऊन मग तिथून समीरना भेटूनच घरी येईन. ओके, डोंट वरी. आणि ऑल द बेस्ट. यालेच. ती तुला नाही कळलेलं, पण मला स्पष्ट दिसतंय तुझी काळजी, तुझं हायपर होणं आणि नात्यात आलेला लहानसा दुरावा सहन न होणं हे मैत्रीतलं नाहीये, मैत्रीच्या पलीकडचंय. चालेल. मम्मी, मम्मी, खूप दुखतंय का रे? खूप मारलं. मम्मी खूप मारलं ग. असं कसं मारू शकतात? आई ते वकील साहेब काय म्हणाले, शांत बस ना जरा. मम्मी मला इथून घेऊन जा, मला नाही राहायचं का इकडे. खरंच सांगतो, मला नाही राहायचं. सलील, 2 दिवस कोर्ट बंद आहे. 2 दिवसानंतर जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे आपल्याला. तोपर्यंत तुला इथंच राहावं लागणार आहे. नाही 2 दिवस नाही दादा. समीर दादा, मी काहीच नाही केलं रे. मला तेच प्रश्न विचारून सारखं मारतात. मी खरंच नाही केलं का? मला घेऊन जा ना. मला काहीतरी कर प्लीज, मला बाहेर काढ प्लीज. हो. समीर करणारे काहीतरी. तूच आमचा आधार आहेस ना. मी जेव्हा याला प्रश्न विचारत होतो तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत, तेव्हा तू त्याचीच बाजू घेत होतीस. सलील, आता तरी शाणा हो.
आणि तुला जे काय माहिती आहे ते सगळं खरं खरं सांग पोलिसांना. मी खरंच सांगतोय, मी नाही काय केलं, रासमने केलं रे. मी नाही, त्याने फसवलं मला. काय एकटाच आहे काय आणि फसवलं? कितीतरी लोक शांत हो जरा. हे सगळं ना त्या स्वयंपाकिणीमुळे झालं. खरंच नष्ट रे नष्ट. तिचं कधीच भलं होणार. माझा तळतळ लागेल. मग कुठून आली आपल्या आयुष्यात काय माहिती. चला वेळ संपली, चला. साहेब, होय. उषाताई. आई सोडून जाऊ. आई, त्यांनी आपल्याला 2 मिनिटं भेटू दिलं, हेच खूप आहे. चला 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 इकडनं चला. मी आहे, तू धीर सोडू नकोस. मी बघतो ना काय करायचं. दीदी तू आईला घरी घेऊन जा. माझी 2-3 काम आहेत ते करून मी येतो. चल चला चला. प्लीज. चला आतमध्ये. अरे चाल. हो साहेब, मी खरंच नाही केलं. हे वाचाल. मी खरंच सांगतोय. हो साहेब, ऐक. आई आई लवकर या लवकर या. काय अहो या तरी बसा इथे बसा. ज्वेलरीचा अल्बम बघा. म्हणजे असा दागिन्यांचा अल्बम असतो? हा आणि ह्याच्यातून निवडायचं? कुठून आणला सा? कुठून आणला काय? विराज सरांच्या ज्वेलर्सने पाठवलाय. हो. अहो मोठ्या लोकांमध्ये अशी पद्धत असते. ते कसं आहे, पैशाचा प्रश्न नसतो ना, फक्त सिलेक्ट करायचं. अच्छा, म्हणजे ह्याच्यातलं कुठलं डिझाईन आवडलं तर ते आपण निवडायचं आणि पैसे हो ते देणार विराज सर. हे अगे इकडे हे बघ, विराज सरांनी हा अल्बम पाठवलाय दागिन्यांचा. दागिने बघ आणि निवड त्यातला. हं? ये. आई प्लीज मी ते आल्यावर बघू. मला आता हॉस्पिटलला जावं लागणार आहे. विमा काकांचा फोन आला होता. मला गेलं पाहिजे हॉस्पिटलला. तू थांब इकडे. कुठेही जायची गरज नाहीये. हे बघ, चाळीत भरपूर माणसं आहेत. कोण ना कोणतरी जाईल ना तिकडे. आणि विमा काकांना माहिती आहे ना तुझं लग्न ठरलंय, मग ते काही बोलणार नाही तुला. हो आई, पण अगं मी त्यांची जबाबदारी घेतलीये. आता दुसऱ्या कोणावर कशी टाकू? कशी टाकू म्हणजे? आता विराज सरांचा जर फोन आला तर आम्ही काय सांगायचं? तुला लग्नापेक्षा लष्कराच्या भाकऱ्या भाजणं जास्त महत्वाचं आहे म्हणून? काही गरज नाहीये. जा तिकडे बस आणि अल्बम बघ आणि दागिने निवड. आई, अगं असं काय करतेस? माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये त्यांच्यासाठी. मला जावं लागेल आता. अगं मी त्यांना सांगितलंय की मी येते. ते वाट बघत असतील. अवलंबून आहेत ते माझ्यावर. तुला काय सांगितलं मी? कळत नाहीये का? जाऊन तिकडे बस. बस म्हटलं ना. अगं अजिबात. कविता, असू दे, तिकडे बस. हे काम महत्वाचं आहे. त्यांचा फोन आलेला. अरे हो, अरे कशाला वाद घालताय तुम्ही? तर जाऊ दे ना तिला. काका आणि काकू आपल्या अर्पिताला मुलीसारखं समजतात. आता काकू आजारी आहे, मग जायला नको का? आणि तू काय पाळत ठेवलं सगळं करतेस का? तर लग्न ठरलंय तिचं ना, म्हणून काय तिचं बाहेरचं येणं जाणं सगळं बंद करणार आहेस का तू? हो, करणार आहे. माझा ना हिच्यावर अजिबात विश्वास नाही. भुरळ पडली आहे ना त्या समीरची हिच्यावर. भरल्या घरात सुटकी चेहरा करून बसली होती. हिला जरा मोकळीक दिली ना तर विमा काकांचं नाव सांगून त्या समीरला भेटायला जाईल ही. मी तर काय बोलतेस का? अर्पिता आता लहान आहे का? कुणाला भेटायचं, कुणाला भेटायचं नाही, कुणाशी बोलायचं, कुणाशी बोलायचं नाही, चांगलं कळतं तिला. जाऊ दे ना तिला. हे बघ कविता, ती काही चुकीचं करणार नाही याची गॅरंटी तुला मी देतो. द्यायची गरज नाही तरी सुद्धा देतोय. जा बाळा. अर्पिता जा तू. जा. मी येईन लवकर. हा हा.
ही तुम्ही दिलेली मोकळीक ना एक दिवस गोत्यात आणणार आहे आपल्याला. हे बघ दोघीच आल्या. अडकला ना सलील. वेळेवर ब्रेक लावला असता ना तर मॅटर इतका पुढे गेलाच नसता. सलीलचं लक्षणच बरं दिसत नव्हतं. ते बाबा बिचारे गरिबासारखे बसून असतात, तो समीर सगळीकडे धावतो, हा ऐकायचाच नाही. आईने लाडवून ठेवलं ना. बघ आता कोण बोलणार. आले हात हलवत. मुलाला जामीन मिळाला नाही वाटतं. लोकांना फसवलं ना हिच्या लाडक्या सल्लूने. काय संस्कार केलेत मुलावर आणि चालली आम्हाला शिकवायला. ए आई, तुझे पैसे नाही ना घेतले, तुला नाही ना फसवलं, मग कशाला बोलतेस का थोबाड वर करून. तोंड बंद ठेवायचा. कोणाकोणाची तोंड बंद करणार आहेस. तुझ्या मुलांनी दिवेच असे लावलेत ना की चटके आई वडिलांना बसणारच. नाही, सलीलची यात काही चूक नाहीये. त्याला गोवलं गेलंय. खरं तर नाही सगळं. आग नाही तर धूर कसं निघेल का. हं? ठीक आहे, धर. साभार परत. ही तीच शाही रिसीट आहे. हं? सुवर्ण मिठाई ऑर्डर केली होतीस ना. हे बिल. कसलं. सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला मी मिठाई ऑर्डर केली होती. अच्छा. मुंबईच्या नंबर 1 मिठाईवाल्याकडे. आता त्याचे पैसे भरायची मला गरज वाटत नाही. तेव्हा ही ऑर्डर तू कॅन्सल कर. हं? त्याचा काय संबंध आहे. हो, ज्या घरात क्रिमिनल रेकॉर्ड असलेला मुलगा असेल ना त्या घरात माझी मुलगी द्यायची की नाही याचा मला परत विचार करावा लागेल. नाही, तू आता म्हणशील सलील तसा नाही, सलील असा नाही. तुझा सलील कसाही असला ना तरी आता मला फरक पडत नाही. आणि समीरकडे बघून जरी मी लग्नाला हो म्हटलं ना तरी राजसीची आणि समीरची मी वेगळी सोय करेन. कशाला आपण त्याला घर जावई करून घेऊया ना. म्हणजे ह्या लोकांशी तुझा काहीही संबंध राहणार नाही. काय बोल. ए राजसी राणी, असं काय करतेस. अगं समीर असा नाही आणि सलील पण असा नाही, तुला माहितीये ना. समीर सॉरी, या बाबतीत मला पप्पांचं ऐकावंच लागेल. आय मीन जे घडलं ते खूप हॉरिबल होतं. म्हणजे माझं आणि समीरचं लग्न हे फिक्स आहे. ज्या घरातल्या मुलावर क्रिमिनल केस आहे, आय रिली डोंट नो मी त्या घरात राहू शकेन. काय बोलतेस तू. थोडक्यात कसं आहे नीलंबरी, सध्या तरी आपण हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम रद्द करूया. बाकीचं नंतर बघू. चल राजेशी. हे राजसी बेटा ऐक ना. अगं सलील असं नाही कर. कोण कोणाला फसवतंय ना ते आत्ताच कळेल. काय बोलती ही. आता बोला काकू, कोणाला द्यायचं पोलिसात. अहो किती खोटं बोलताय तुम्ही. निदान देवाच्या दारात तरी खोटं बोलू नका. त्यामुळे सगळ्यांसमोर मान्य करा की ही अंगठी तुम्ही घेतलीये, मग सोडते.
या पूजेचं पावित्र्य भंग होईल असं काहीही बोलायचं नाहीये मला, आणि वागायचंही नाहीये. सध्या तरी आपण हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम रद्द करूया. ज्या घरातल्या मुलावर क्रिमिनल केस आहे, आय रिली डोंट नो मी त्या घरात राहू शकेन. काका कसे आहेत काकू? आता शालिनीचे सर्व रिपोर्ट्स आलेत. कसंही करून उद्या ऑपरेशन करावंच लागणार आहे. आणि आणि पैसे भरल्याशिवाय गोष्ट पुढे सरकणारच नाहीये. कुठून पैसे आणायचे ग अर्पिता? चिट फंडची केस पोलिसात दाखल झाल्याचं कळलंय. पोलीस तपास करतील, पैसे देखील मिळवून देतील. पण पण हे सगळं उद्याच होणार नाही ना बाळा. उद्याची वेळ निघून गेल्यावर माहित नाही काय होईल. काका तुम्ही शांत व्हा. काका, काकूंच्या ऑपरेशनचे पैसे भरले गेलेत आणि उद्या सकाळी 10 वाजता ऑपरेशन सुरू होईल. पैसे भरले गेले म्हणजे कोणी भरले? ऍक्च्युली काय एनजीओ कडून डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर झालाय आणि ज्यांची मध्यस्थी आहे तर रिसेप्शन काउंटरला आहेत, काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतात. बरं थँक्यू. पैसे भरले गेले. काका तुम्ही काकूंजवळ थांबा, मी बघते कोण आहे. हा समीर, समीर शालिनी काकूंच्या ऑपरेशनचे पैसे तुम्ही अरेंज केले? थँक्यू. यात सगळे पेपर्स आहेत. काकूंची काळजी घे. समीर 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 प्लीज थांबा. समीर प्लीज. हे बघा मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय, पण प्लीज एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या ना प्लीज. समीर समीर प्लीज प्लीज. समीर समीर मी पोलीस कंप्लेंट नाही केली. मी तुम्हाला खूपदा फोन करण्याचा प्रयत्न केला होता. समीर तुम्हीच म्हणता ना मैत्रीमध्ये विश्वास असतो, मग जर तुम्ही माझ्या विश्वासच नाही ठेवला. पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टरवर तुमची सही बघितली आहे मी. आणि तुम्हीच मला सांगितलं ना या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला आधीपासून माहिती होतं. मग तरीही तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही निर्दोष आहात. नाही, माझी खूप इच्छा आहे हो विश्वास ठेवायची तुमच्यावर, पण तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी माझे घरचे काय आहेत ते. आपल्या घरच्यांबद्दलचं आपलं प्रेम हाच आपल्या मैत्रीतला कॉमन दुवा होता ना. जड होत आहे. हे बघा, सलीलच्या जागी जर मी तुरुंगामध्ये असतो ना तर एक वेळ मी तुम्हाला माफही केलं असतं. समीर इतका राग आलाय ना माझा, मीच दोषी वाटते तुम्हाला. तुमच्या कुटुंबाला त्रास देणारी वाटते, मग काकांना मदत का केली? दिलेला शब्द पाळण्यासाठी. माझ्याकडून शेवटपर्यंत मैत्री निभावण्यासाठी. आपली मैत्री झाली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं
कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुमच्या सोबत असेल. आजही तेच केलंय मी. पोलीस स्टेशनला जाताना अर्पिताचा जो ड्रेस मी घातला होता तो पुन्हा इस्त्री करून घेतलाय, पण तिच्या इस्त्रीच्या कपड्यात नाहीये हे तिला कळायच्या आतच तो जागच्या जागी नेऊन ठेवायला हवा. एकदा ते झालं की मी काय केलंय ते कुणालाच कळणार नाही. दीच्या कप्प्यात काय शोधतेस? खरं तर रावलं नाही म्हणून इथे हॉस्पिटलमध्ये काकांना भेटायला आलो, पण डॉक्टर आणि नर्सचं बोलणं ऐकून मी सुन्न झालो. सर, पेशंट शालिनी घाग यांची हार्ट सर्जरी उद्या लाईनअप करायची ना? ऍक्च्युली करायला हवी, पण ते पैशाची व्यवस्था करू शकतील की नाही मला नाही माहित. बिचाऱ्यांसोबत एक ट्रॅजेडी झाली ना. आता तो बीजेएम इन्व्हेस्टमेंटचा चिटफंड घोटाळा झाला ना, नेमके त्याच बीजेएम चिटफंड मध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते आणि त्यांचे सगळे पैसे बुडाले सिस्टर. आता ते पैशाची व्यवस्था कशी करतील कोणास ठाऊक. बाप्पाच्या कृपेने आजच एका एनजीओच्या साहेबांशी ओळख झाली होती. एक चान्स घ्यावा म्हणून त्यांना फोन केला मदतीसाठी आणि त्यांनी अक्षरशः लगेच पैशाची सोय केली. समीर, या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही मदत केली. म्हणजे मला माहिती आहे मैत्रीत थँक्यू सॉरी बोलायचं नाहीये, पण बरीच परिस्थितीत सुद्धा निभावली जाते तीच मैत्री ना. तुम्ही नाही निभावलीत मैत्री. मला शक्य होतं, मी निभावली. आणि खरं सांगू का, आता हे सॉरी आणि थँक्यू हा प्रश्न संपलाय आपल्यातला अर्पिता मॅडम. बाय. फ्रेंड्स, हो पण माझा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कशाला प्रार्थना करताय? कसं आहे, देवाकडे स्वतःसाठी न मागता मित्रासाठी मागितलं ना की देव पटकन देतो. सॉरी आणि थँक्यू हे शब्द मैत्रीमध्ये येत नाही. सॉरी आणि थँक्यू हा प्रश्न संपलाय आपल्यातला अर्पिता मॅडम. मैत्री संपली?